मिलिंद प्रश्न या पुस्तकाचं प्रश्न उत्तराचं वाचन चालू केलेलं आहे। यामध्ये कालच्या भागामध्ये आपण बघितलेलं आहे, कालच्या दिवशी बघितलेलं आहे की जे काही मिलिंद राजा आणि नागसेन यांचा जे काही पूर्वयोग सांगितला होता किंवा त्यांचे जे पूर्वजन्माची काही कथा सांगितली होती ते बघितले होतं। त्या कथेमध्ये कान्या नावाचं जे काही भिक्षू असते त्यांना श्रामणेर असते, त्या श्रामणेरांना भिक्खूने सांगितलं होतं की जे काही आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचा पूर्ण कचरा हा उचलून फेकण्यासाठी सांगितलं। परंतु 3 वेळेस सांगून सुद्धा या कान्या श्रामणेरांनी हे ऐकलं नाही आणि ऐकलं नसल्या कारणाने त्या भिक्खूनी या श्रामणेराला आपल्या हातातली तेथा असलेला झाडू त्याला फेकून मारला होता। आणि त्यावेळेस या कान्या श्रामणेरानं असा संकल्प केला होता की मी जोपर्यंत मला काय म्हणते ना निर्वाणपद, जोपर्यंत मला निर्वाणपद प्राप्त होत नाही तोपर्यंत मी हे केर कचरा काढून टाकेल। आणि त्यानंतर नदीवर गेल्याच्या नंतर नदीवर हातपाय धुण्यासाठी गेलेला असताना त्याचा सुद्धा संकल्प करते की या नदीचं जसं पाणी खळखळ प्रमाणे आणि वेगानं वाहते त्याप्रमाणेच मी सुद्धा यांच्या जे नंतरच्या जन्मामध्ये जन्माला येईल त्यावेळेस मी सुद्धा अशा प्रमाणेच जे काही प्रश्न असतील किंवा जे काही आपल्या मनातले संशय असतील तर हे विचारण्यामध्ये मी मग्न ठरेल असं म्हणलं। आणि अशाप्रमाणे यांचे हे संकल्प ऐकून ज्या भिक्खूंनी झाडू मारला होता त्या भिक्खूंनी सुद्धा संकल्प केला आणि पुनर्जन्मामध्ये येण्याचं ठरवलं होतं। आणि अशाप्रमाणे जे काही मिलिंद राजा आणि नागसेन यांची जी काही पूर्वजन्माची काही कथा आहे ते कथा या ठिकाणी सांगितलेली होती। आता त्यानंतर आज या ठिकाणी आपल्याला जे काही अस्सगुप्तद्वारा रोहनास मिळालेला दंड आहे तो दंड कशा प्रकारचा आहे हे आपल्याला बघायचं होतं। त्या ठिकाणी जेथे आयुष्यमान अस्सगुप्ताने आपल्या भिक्खू संघास पुच्छा केली की हे आऊस अशा महत्वाची प्रसंगी आपल्यापैकी अनुपस्थित असलेला कोणी भिक्षू आहे काय, अशी पुच्छा केली असताना कोण्या एका भिक्षूने सांगितले की होय म्हणते, आजपासून 7 दिवसापूर्वी आयुष्यमान रोहन हिमालय पर्वतावर गेले असून त्यांनी तेथे समाधी लावलेली आहे। त्या जे काही देवपुत्र होता त्या देवपुत्राला भेटून आल्याच्या नंतर देवपुत्राला विनंती करून की या जन्मामध्ये तुम्ही जन्म घेतला पाहिजे अशी विनंती करून जेव्हा वापस आले होते आपल्या ठिकाणी सर्व भिक्खू त्यावेळेस त्या ठिकाणी जे काही अस्सगुप्त जे काही या भिक्खूचे संघनायक होते तर त्यांनी सर्व भिक्खूंना असं विचारलं की आपल्यामध्ये कोणी एखादा भिक्खू गैरहजर आहे का। आणि नंतर एका भिक्खूनं सांगितलं की होय एक भिक्खू हे आपल्यामध्ये गैरहजर आहेत आणि ते जे काही रोहन हिमालय पर्वत आहे तर त्या हिमालय पर्वतावर ते गेलेले आहेत, त्यांचं नाव आयुष्यमान रोहन आहे आणि ते तिथं हिमालय पर्वतावर जाऊन समाधी लावत आहेत असं त्या अस्सगुप्ता भंतेजीला सांगण्यात आलं। तर त्यांच्याकडे आत्ताच्या आतात दूध पाठवा। मग अस्सगुप्ता भंतेजी म्हणते की त्या रोहन भंतेकडे आत्ताच्या आतात दूध पाठवा आणि त्यांना इथं बोलावून घ्या। आयुष्यमान रोहनकडे दूर पोहोचण्याची व त्याने समाधीतून उठण्याची एकच गाठ पडली आणि दूताकरवी संघ आपल्याला बोलावित आहे हे जाणून त्याने तात्काळ ते स्थान सोडले आणि रसिकतळ प्रदेशात कोटेशात अरांताच्या समोर येऊन ते उपस्थित झाले। आणि असं म्हणल्याच्या नंतर या अस्सगुप्ताने एक दूत पाठवला त्यांना बोलवण्यासाठी। मग बोलवला ते दूत त्या ठिकाणी गेला आणि नेमकं दूत त्या ठिकाणी जाण्याचं आणि तिथलं जे काही रोहन भंते होते तर या भंतेचं आपल्या समाधीमधून उठण्याचं एकच वेळ झाली आणि समाधीमधून उठल्या कारणानं या दूताने त्यांना सांगितलं की आपल्याला अस्सगुप्त या भंतेनं बोलवलेलं आहे लवकरात लवकर। आणि त्यानंतर हे रोहन भंते जे आहेत हे ताबडतोब तिथून या अस्सगुप्ताला भेटायला या ठिकाणी येतात। तेव्हा आयुष्यमान रोहनास म्हणाले, आऊस रोहन, बुद्ध शासन असे संकटात सापडले असून देखील तुम्ही इकडे संघ कार्यात लक्ष घालीत नाही हे कसे। मग हे जे काही रोहन भंते आहेत हे आल्याच्या नंतर या अस्सगुप्त भंतेने त्याला सांगितलं की जे काही मिलिंद
नावाचा जे काही राजा आहे आणि त्या राजानं विचारलेल्या प्रश्नावर सर्व भगवान बुद्धाचा जे काही संघ आहे तर हे संघ सर्व परेशान झालेला आहे, सर्व चिंताग्रस्त झालेला आहे की आपण काय करायला पाहिजे आणि त्यांचे उत्तर देण्यासाठी आपण कोणाला उभं करायला पाहिजे. आणि असं सर्व आपल्यावर संकट आलेलं असताना तू या ठिकाणून हिमालयाच्या पायथ्याशी गेलास आणि समाधी लावत आहेस. तर तेव्हा ते रोहन म्हणते माझ्याकडून चूक झाली. आऊस रोहन, तर याबद्दल तुम्ही दंड भोगला पाहिजे. म्हणजे रोहन म्हणते की माझ्याकडून चूक झाली. तर यावर असं गुत्त म्हणते की हे चूक तुझी झाली ना, त्या चुकीचे तू दंड भोगला पाहिजे, तुला काहीतरी दंड मिळाला पाहिजे. तेव्हा रोहन म्हणते की ठीक आहे, म्हणते मी कोणते दंड कर्म करू, म्हणजे मी काय करायला पाहिजे, याच्या दंड म्हणून काय करायला पाहिजे. तेव्हा आयुष्यवान आपलं अशुगुत्त त्या ठिकाणी म्हणतात की आऊस रोहन, हिमालय पर्वताच्या पायथ्याशी कंचजल गावाचे एक ब्राह्मणाचे गाव असून तेथे सोनुत्तर नावाचा एक ब्राह्मण आपल्या कुटुंबासह राहतो. त्या ब्राह्मणाच्या घरी एक पुत्र जन्मास येऊन त्यांचे नाव नागसेन असे ठेवण्यात येईल. तेव्हा आपण 7 वर्ष 10 महिने त्याच ब्राह्मणाच्या घरी भिक्षेसाठी जात राहावे आणि नागसेन बाळास कसेही करून प्रवर्जित करावे व घेऊन येवावे आणि जेव्हा तो प्रवर्जित होईल तेव्हाच आपण दंडातून मुक्त व्हाल. म्हणजे बघा, या रोहन भंतीला दंड काय दिला, म्हणजे एक तर दंड बी जे काही नियम तोडला त्याच्याबद्दल दंड बी सुद्धा मिळाला पाहिजे. आणि इकडं जे काही देवपुत्र आहे ते देवपुत्र नागसेन म्हणून जन्म घेणार आहे तर त्यांची सुद्धा सेवा केली पाहिजे. कारण तर पुढं सर्व काही जे भिक्खूचा संघ आहे, हा जो संघ सर्व संकटात सापडलेला आहे, तर तोच एक व्यक्ती राहील की या सर्व संघाला संकटातून बाहेर काढेल. म्हणून याची देवपुत्राची किंवा नागसेनची सुद्धा आपण पूर्ण काही हे केली पाहिजे, म्हणजे उपासना केली पाहिजे, चौकशी केली पाहिजे किंवा त्यांची देखभाल केली पाहिजे. आणि अशाप्रमाणे त्या ठिकाणी जे रोहन भंतीला दंड काय देते की तू आजपासून 7 वर्ष आणि 10 महिने ज्या ठिकाणी कंज नावाचे एक ब्राह्मणाचं गाव असून तिथं ते सोनुत्तर नावाचा ब्राह्मण आहे, तर त्यांच्या कुटुंबामध्ये एक पुत्र जन्माला येईल, त्याचं नाव नागसेन ठेवल, त्याच्या इथं तू जायचं आणि त्याला रोज शिकवणूचे धडे देत राहायचे, त्याला शिकवत राहायचे, त्याची देखभाल करत राहायची. आणि अशी देखभाल करायची की 10 वर्षानं 7 वर्ष 10 महिन्यानं तो जो नागसेन आहे, हा नागसेनाला प्रवर्ज्य घेण्यासाठी काही ना काहीतरी कारणीभूत ठरलं पाहिजे, असं त्याला शिकवलं पाहिजे. असं दंड जे आहे या रोहन भंतीला मिळतो. तेव्हा रोहन भंते म्हणते ठीक आहे म्हणते, असे म्हणून आयुष्यमान रोहनने देखील त्या दंडकर्माचा स्वीकार केला. इकडे महासेन देवपुत्राने सुद्धा देवलोक सोडून सोनुत्तर ब्राह्मणाच्या पत्नीच्या उदरी प्रतिसंधी धारणा केली. प्रतिसंधी धारण करता क्षणी 3 आश्चर्यकारक घटना घडून आल्या व ती अशा सर्व शस्त्रास्त्रे प्रवजित झाली. दुष्काळ असून देखील नवीन पीक भरपूर प्रमाणात आले आणि जोरदार वृष्टी वर्षाव झाला. म्हणजे ज्या वेळेस हे जे काही ब्राह्मणाची पत्नी होती, तर त्या ब्राह्मणाच्या पत्नीच्या उदरामध्ये या देवपुत्रानं प्रवेश केला, त्यावेळेस या दुनियामध्ये या जगामध्ये असे 3 काहीतरी असे चमत्कार घडले. तर ते चमत्कार म्हणजे कोणते की जे शस्त्र होते आता ते शस्त्र किती दिवसापासून ठेवलेले जरी असतील तर ते गंज लागल्यासारखे होतात, परंतु गंज लागलेले शस्त्र सुद्धा चमकदार एखाद्या हिऱ्यासारखे चमकू लागले, एखाद्या आरशासारखे चमकू लागले, काचासारखे चमकू लागले किंवा एखाद्या उजेडासारखे चमकू लागले. जसं काही एखादी मेणबत्ती लावल्यावर कशी प्रज्वलित होते त्याप्रमाणे ते शस्त्र सगळे चमकू लागले. त्यानंतर त्या एरियामध्ये सर्व दुष्काळ होता त्या काळी. आणि दुष्काळ असला याचं कारण काय होतं दुष्काळ असण्याचं की त्या ठिकाणी पावसाचा वर्षाव झाला नव्हता, पाऊस पडला नव्हता, 2-3 वर्षापासून पाऊस पडला नव्हता, म्हणून त्या ठिकाणी दुष्काळ निर्माण झाला होता. परंतु जेव्हा या ब्राह्मणाच्या बायकोच्या पोटामध्ये जेव्हा हिनं हे केलं प्रवेश केला, त्यावेळेस त्या ठिकाणी दुष्काळ असून सुद्धा, पाणी न पडलेलं असून सुद्धा खूप मोठं पीक आलं आणि त्यानंतर तिथं
जे वर्षा सुद्धा झाली, म्हणजे पाऊस सुद्धा खूप जोराचा पडला त्या ठिकाणी आणि खूप मोठं पीक सुद्धा लोकांच्या तिथं म्हणजे उत्पन्न झालं. इकडे रोहन देखील प्रतिसंधी ग्रहण करण्याच्या वेळेपासून 7 वर्षे 10 महिने न चुकता त्या सोनोत्तर ब्राह्मणाच्या घरी भिक्षेत जात राहिला. परंतु एवढ्या काळात त्या चुकून देखील एखाद्या वेळी वाटीभर भात, चमचाभर आंबट पाणी किंवा नमस्कारही लागला नाही. आणि अशाप्रमाणे या ब्राह्मणाच्या घरी न चुकता एकही दिवस न चुकता हा जो काही रोहन भंती आहे रोज जायचा भिक्षाटनासाठी, रोज जायचा. पण त्यांच्या घरून यांना भिक्षेत काहीच मिळालं नाही, परंतु उलट्या रोज शिवा मात्र मिळत राहिल्या की जा येथून, तुला हातपाय नाहीत का कमवायला, तू घर नाही का, दार नाही का, आम्हीच भेटलो का तुला, अशा प्रकारच्या शिवा मात्र त्याला भेटत राहिल्या. किंवा स्वागताचे शब्द सुद्धा लावले नाहीत, उलट अपमान व तिरस्काराचे कटू शब्द मात्र गिळंकृत करणे त्यांच्या नशिबेत आले. म्हणजे अशाप्रमाणे त्या भिक्षापात्रामध्ये तर काही मिळालं नाही, परंतु शिव्या मिळाल्या, तिरस्कार मिळाला. म्हणजे जे काही त्यांच्या घरच्या बाया होत्या, समजा ते जे बी बाया असतील किंवा जे काही घरातल्या माणसं असतील ते सर्व यांचा तिरस्कार करू लागले, कोणीही भिक्षा दिली नाही. एवढेच नव्हे तर त्या समंजसपणे भंते पुढे जा अशी सांगणारी एखादी व्यक्ती सुद्धा भेटली नाही. म्हणजे बाबा ठीक आहे, माझ्या घरामध्ये काहीच नाही देण्यासाठी, तुम्ही पुढे जा बरं. तर असं एकदा साध्या शब्दामध्ये बोलणारा किंवा प्रेमानं बोलणारा एखादा शब्द सुद्धा त्यांच्या कानावर कधी पडला नाही. परंतु 7 वर्षे 10 महिने लोटल्यानंतर एके दिवशी भंते आपण पुढे जा अशी कोणीतरी बोलले आणि त्या क्षणी सोनोत्तर आपले काम आटोपून बाहेरून घरी परत येत होता. तेव्हा रस्त्यामध्ये त्यांच्या घरात परत जात असलेल्या रोहन स्थविराची गाठ पडली. तेव्हा ब्राह्मण त्यास म्हणाला, हे साधू पुरुषा, तुम्ही माझ्या घरी गेले होते काय? आणि ज्या वेळेस 7 वर्षे झाली, 7 वर्ष आणि 10 महिने यांना रोज तसं जायचं होतं. आणि असं करता करता 7 महिने आणि 7 वर्ष आणि 10 महिने त्या ठिकाणी झाले. आणि झालेल्या शेवटच्या दिवशी हा रोहन भंते त्या ठिकाणी आला होता. आणि आलेल्या दिवशी भिक्षा मागायला, तर त्या दिवशी फक्त एका बाईनं त्या घरातल्या त्यांना सांगितलं की भंते, आमच्याकडे काहीच नाही, तुम्ही पुढे जा, एवढं फक्त प्रेमाने एक शब्द बोलली. आणि त्यानंतर भंतेला वाटलं की कमीत कमीत मला आज एवढं तरी मला भेटलेलं आहे, की कमीत कमी त्यांच्या घरचं जे काही प्रेम असेल तेवढं तरी भेटलं, भले की माझ्या भिक्षापात्रात काही नाही पडलं. म्हणून तो खुशीने वापस जात होता. आणि वापस जाता जाता त्या घरचा जे काही मालक आहे सोनू ब्राह्मण जे आहे, हा ब्राह्मण तिकडून येत होता, काहीतरी कामानिमित्त बाहेर गेला होता, तो तिकडून येत होता. आणि येता येता त्याला बघितलं की हा जो काही भंती आहे आपल्या घरून वापस फिरलेला आहे. म्हणून ते ब्राह्मण त्या रोहन भंतेला विचारते की भंते, तुम्ही आमच्या इथे गेले होते काय? तेव्हा रोहन भंते म्हणते, होय ब्राह्मण, गेलो होतो, पण तिथे काही मिळाले काय? त्यानंतर त्या ब्राह्मणाने दुसरा प्रश्न केला की तुम्हाला तिथं काही मिळालं का, म्हणजे तुमच्या भिक्षापत्रामध्ये काही पडलं का, असं विचारतो. तेव्हा होय ब्राह्मण, मला मिळाले. मग त्यानंतर रोहन भंते काय म्हणतात की होय मला मिळालं. म्हणजे काही ना काही आज एवढं 7 वर्षे 10 महिने झालं काहीच मिळालं नव्हतं, पण आज कमीत कमी प्रेमाचा एक शब्द तरी मिळाला. म्हणून त्या ठिकाणी म्हणते की होय मला मिळालं. हे ऐकून तो मनोमन आनंदला व घरी गेला आणि घरच्या लोकांना विचारले, तुम्ही त्या भिक्षूस काय दिले आहे काय? आणि त्यानंतर या ब्राह्मणाला वाटले की ठीक आहे, काय हरकत नाही बुवा, हे भंते आपल्या घरी आलेला आहे आणि त्याला आपल्या घरून काही ना काहीतरी भेटलं, म्हणजे भंते वापस नाही गेले किंवा आपल्या घरून वापस कोणी नाही केलं त्यांना, म्हणून त्यांना आनंद झाला. आणि आनंद झाला म्हणून ते तेथून आपल्या घराकडे गेले आणि आपल्या घरी गेल्या गेल्या आपल्या घरच्यांना विचारतात की आपल्या इथे एक भंते आले होते, तर त्या भंतेला तुम्ही काही दिलं की नाही? परंतु त्यावर त्यास काहीही दिले नाही असं उत्तर आलं. म्हणजे घरच्यांना सांगितलं की नाही, आम्ही त्यांना काहीच दिलं नाही. मग घरच्या लोकांकडून वरील उत्तर ऐकून सोनोत्तरास त्या भिक्षूचा फार संताप आला आणि दुसऱ्या दिवशी तो आपल्या दरवाजासमोर स्थविर रोहनाची वाट पाहत बसला. नेहमी येणाऱ्या भिक्षूंना माझ्या घरी काहीही मिळाले नाही, तरी मिळाले म्हणून खोटे काय सांगावे, याबद्दल आज मी त्याला लाजेने खाली पाहाव्यास लावी असा तो विचार करत होता. आणि त्यानंतर या ब्राह्मणाला वाटलं की जे काही भगवान बुद्धाचे जे काही संघ आहेत किंवा जे काही भिक्षुक आहेत हे तर कधी खोटं बोलत नाहीत, परंतु हा रोहन भंते मला खोटं का बोलावा असावा, म्हणून थांबा, आता मी उद्या मी इथं घरातच थांबतो, दरवाजातच थांबतो. आणि ज्याप्रमाणे तो भंते माझ्या जवळ आला तर तेव्हा त्यांना
काही ना काही मी असं बोलतो की त्यांची मान खाली गेली पाहिजे, की खोटं का बोलला म्हणून असं तो विचार करतो आणि त्या ठिकाणी दरवाजामध्ये त्या भंतेची वाट बघत थांबतो. तेव्हा नीतीप्रमाणे रोहन स्थवीर ब्राह्मणाच्या घरी गेले. तेव्हा ब्राह्मण त्यास म्हणाला, काल माझ्या घरी तुम्हाला काहीही दान मिळाले नाही, तरी माझ्याजवळ तुम्ही मिळाले म्हणून सांगितले. तुम्हा लोकांना अशा खोटं बोलण्याचा केव्हापासून परवाना मिळाला? मग हा ब्राह्मण त्या भंतेला आल्याला काय म्हणते की मी तुम्हाला काल विचारलं होतं की माझ्या घरून काही मिळालं का, आणि तुम्ही होय म्हणले, परंतु माझ्या घरून तर तुम्हाला काहीच मिळालं नाही. मग तुम्ही खोटं का बोलले, आणि हे जे खोटं बोलण्याचा परवाना आहे हा तुम्हाला कोणी दिला, केव्हापासून तुम्ही खोटं बोलायला लागले? तर तेव्हा या स्थवीराने उत्तर दिले, हे ब्राह्मणा, 7 वर्षे 10 महिन्यापासून मी सतत तुमच्या घरी येत आहे, परंतु या अवधीत भंते पुढे या एवढे सौजन्याने सांगणारा तुमच्या घरी कोणीही माझ्या दृष्टीत पडला नाही. काल निदान एवढे सौजन्य तर लाभले, त्याला उद्देशून मी काल तुम्हाला असे सांगितले की त्यात खोटेपणा काय आहे. मग त्या ठिकाणी हा जो काही स्थवीर आहे, रोहन भंती आहे, हे भंती त्यांना काय म्हणतात की मी 7 वर्ष 10 महिन्यापासून तुमच्या इथं येत आहो आणि मला तुमच्या इथं काहीच मिळालं नाही किंवा प्रेमाचा एखादा शब्द सुद्धा मिळाला नाही, परंतु ते काल मला प्रेमाचा शब्द तुमच्याकडून मिळाला आणि त्यामुळं मी खोटं काय बोललो, तुमच्याकडून काही ना काहीतरी मिळालंच ना. कमीत कमी तुम्ही एवढं बोलले तरी मला की भंती तुम्ही पुढे जा म्हणून, एवढं तरी मला मिळालंच ना, त्याच्यामुळे मी खोटं काय बोललो याच्यामध्ये, असं हे रोहन भंती त्या ठिकाणी विचारतो. यावर सोनोत्तराच्या मनात विचारात आला की हे बौद्ध भिक्खू केवळ शाब्दिक सौजन्याने इतके भारावून गेले की प्रत्यक्ष आपणास दानच मिळाले असून म्हणून आपली भररस्त्यात प्रशंसा करतात, मग प्रत्यक्ष दान दिलं तर आपल्याबद्दल केवढी कृतज्ञता व्यक्त करतील. म्हणजे हा जो काही ब्राह्मण आहे, हा ब्राह्मण भिक्खूची मान कशी खाली घालवायची, कारण तो खोटा का बोलला असा विचार करत होता, परंतु जे काही या स्थवीराचं बोलणं ऐकून त्या ब्राह्मणाची मान खाली गेली आणि ब्राह्मणाला असं वाटलं, जर आमच्या घरून काहीही नाही मिळालं तरी सुद्धा या भगवंताचे जे काही शिष्य आहेत, भिक्खू आहेत, हे आमची वाहवा करतात, कधीही आमच्याबद्दल वाईट बोलत नाहीत, उलट आमच्याबद्दल चांगलंच बोलतात. आणि मग समजा कदाचित आम्ही याला जर दान दिलं, यांच्या भिक्षा पात्रात जर आम्ही काही टाकलं, तर मग यायनं आमची किती स्तुती करतील असा ते विचार करते. या विचाराचा सोनोत्तर ब्राह्मणाच्या मनावर चांगलाच परिणाम झाला आणि त्याने आपल्या करता वाढलेल्या भोजनातून वाटीभर भात आणि त्यानुसार व्यंजन त्या भिक्षूस दान दिली आणि म्हणाला, यापुढे माझ्या घरून दररोज असे दान आपणास मिळेल. आणि नंतर जे काही भिक्खूने या सांगितलं, स्थवीराने सांगितलं, तर त्यांचा या ब्राह्मणाच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला की खरंच हा भिक्खू आपल्या इथं 7 वर्षापासून येत आहे, परंतु आपण काहीही नाही दिलं तरीही हे आपलं फक्त गुणगानच गात आहे, आपली प्रशंसाच करत आहे. आणि त्यामुळं या ब्राह्मणाने या स्थवीराला सांगितलं की भंते, आजपासून तुम्ही आमच्या इथं रोज यावं आणि आमच्या इथून रोज तुम्हाला काही ना काहीतरी मिळत राहील. आणि तेव्हा सुद्धा जे काही आपल्यासाठी जेवण बनवलेलं होतं, तर त्या जेवणामधून एक वाटीभर भात, भाजी आणि जे काही पोळ्या असतील ते पोळ्या आणून त्यांच्या भिक्षापत्रामध्ये टाकल्या. त्या दिवसापासून त्या भिक्षूच्या विनयशील आचार विचाराचा त्या ब्राह्मणावर खूपच प्रभाव पडला. त्याने दररोज आपल्या घरी यावे असे त्यास वाटू लागले आणि नेहमी आपल्या घरी भोजनास यावे म्हणून त्याने स्थवीरास प्रार्थना केली. आणि अशाप्रमाणे हे जे काही स्थवीर होते, तर या स्थवीराला त्याने प्रार्थना केली की तुम्ही माझ्या घरी रोज यावं आणि माझ्या घरून रोज काही ना काहीतरी दानामध्ये घेऊन जावं किंवा जे काही भोजन आहे ते घेऊन जावं, असं त्या ठिकाणी विनंती करतात. आणि स्थवीर रोहनाने खूपच चूप राहूनच निमंत्रणाचा स्वीकार केला. दररोज भोजनोपरांत जाण्यापूर्वी रोहन स्थवीर काही ना काही भगवान बुद्धाचा उपदेश करीत असत. आणि अशाप्रमाणे ज्याप्रमाणे स्थवीर रोहनने त्यांना वचन दिलं की मी येतो म्हणून, अशाप्रमाणे हे स्थवीर रोज त्यांच्या इथं भोजन दान घेण्यासाठी भिक्षापत्र घेऊन जात असत. आणि रोजच्या रोज त्यांनी जेवण दिलं की त्यांच्या बदल्यामध्ये जे काही बुद्धाचा धम्म आहे, तर ते बुद्धाचा धम्म त्यांना सांगत असत. म्हणजे फुकटमध्ये कधी जेवायचे नाही, हे भगवंताची शिकवण होती. त्यानंतर काही दिवसांनी नागसेनाचा जन्म झाला. मग नागसेनाचा जन्म कसा झाला हे आपण बघणार आहोत. सोनोत्तरची पत्नी आता गरोदर होती. 10 महिने पूर्ण झाल्यानंतर तिने एका सुंदर मुलास जन्म दिला. आता बघा, या ठिकाणी जे काही
तपस्वी असतात, जे काही बुद्ध असतात, असे जे काही व्यक्ती असतात, हे व्यक्ती जे काही म्हणतात समजा की जे काही नित्यंतर काळ असते, त्या नित्यंतर काळापेक्षा जास्त काळ ते घेतात जन्म घेण्यासाठी. आणि अशाच प्रमाणे या ठिकाणी सुद्धा जे काही या ब्राह्मणाची पत्नी होती, ही पत्नी गरोदर राहिली आणि 10 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर तिने एका सुंदर बाळास जन्म दिला आणि त्यांचे नाव नागसेन असे ठेवण्यात आले. तो वाढू लागला, 7 वर्षाचा झाला तेव्हा त्यांचे वडील त्यास म्हणाले, प्रिय बाळ नागसेन, आपल्या वंश परंपरेची विद्या तू शिकलीस ते बरे होईल. आणि त्यानंतर हा बाळ लहानाचा मोठा होत गेला आणि 7 वर्षाचा झाला. आणि जेव्हा 7 वर्ष झालं, म्हणजे आपण बघितलेलं आहे की आपल्या ग्रंथामध्ये सुद्धा बघितलेलं आहे भगवान बुद्धाने त्यांचा धम्म, की ज्या वेळेस 7 वर्ष 6 वर्ष 7 वर्ष हा काळ जो असतो, हा शिक्षण घेण्याचा काळ असतो. आणि अशा प्रमाणे या जो काही नागसेन आहे, हा नागसेन सुद्धा 7 वर्षाचा झाला तेव्हा त्यांचे वडील त्याला म्हणतात की आपली जे काही वंश परंपरा आहे, जे काही आपली परंपरा आहे विद्या शिकण्याची, तर याप्रमाणे तू सुद्धा आता विद्या शिकली पाहिजेस आणि त्यासाठी तू शिक्षणाची तयारी कर, असं तो नागसेनला म्हणतात. ती विद्या तरी कोणती आहे पिताजी? मग त्यावर नागसेन म्हणते की ती कोणती विद्या आहे? मग बाळ नागसेन 3 वेद आणि दुसरे कलेचे ज्ञान हीच खरी विद्या. म्हणजे या ठिकाणी जे काही 3 प्रकारचे वेद असतात, चतुर्वेद, सामवेद, ऋग्वेद असे जे 3 वेद असतात, तर हे वेद तू शिकले पाहिजे, जे आपली परंपरागत ती शिकण्याची कला आहे. आणि त्याचप्रमाणे जे काही कलेचं ज्ञान हे सुद्धा तू शिकलं पाहिजे. आणि त्यानंतर पिताजी मी हे सर्व करेल असे नागसेनाने सांगितलं. तेव्हा स्वतंत्र ब्राह्मणाने कोण्या एका ब्राह्मण आचार्यास 1 सहस्त्र मुद्रा गुरुदक्षिणा म्हणून दिल्या आणि त्यांच्याकरता आपल्या घरीच योग्य ठिकाणी नागसेनास शिकवण्यासाठी आसन लावून दिले व शिक्षकाला म्हणाला, हे ब्राह्मण, तुम्ही नागसेनास पवित्र वेद धर्म शिकवा. आणि त्यानंतर हा जो काही ब्राह्मण होता, या ब्राह्मणानं 100 मुद्रा, जे पहिल्या सोन्या चांदीच्या जे काही मुद्रा राहत गेल्या, तर ते 100 मुद्रा एका ब्राह्मणाला दिल्या, जे ब्राह्मण शिकवणारा होता. त्या ब्राह्मणाला दिला आणि त्या ब्राह्मणाला सांगितलं की तुम्ही रोज माझ्या घरी यावं आणि मी माझ्या घरी तुमची बसण्याची व्यवस्था करतो आणि माझ्या मुलाला तुम्ही रोज शिकवावं. मग आचार्याने नागसेनास वेद मंत्र शिकवण्यास सुरुवात केली. मूळतः तल्लख बुद्धी व हुशार नागसेनाने पहिल्या उजळणीतच वेद मंत्र मुखोगत केले आणि त्याचा अर्थही पूर्णपणे समजून घेतला. कोणत्या श्लोकाचे निश्चित स्थान तो अचूकपणे ओळखीत असे. त्यांच्या अंतःकरणात एक प्रकारची वेदासंबंधी दिव्य दृष्टी प्राप्त झाली. त्यातील शब्द ज्ञान, अध्याक्षरे, व्याकरण आणि वेदातील पात्राचे चरित्र यासंबंधी अंतरंग त्यास पूर्णपणे समजले. तो भाषा तज्ञ, व्याकरण तज्ञ, तसेच लोकमन आणि महापुरुष शिक्षण शब्दाबरोबर त्या अनेक शास्त्राचाही पूर्णतः पंडित झाला. आणि अशा प्रमाणे जे काही हे असे जे काही जन्म घेणारे असतात, दिव्यदृष्टीचे काही बुद्ध असतात किंवा जे काही तपस्वी असतात, तर हे जे आहेत हे मुळातच खूप हुशार असतात आणि एकाग्र बुद्धीचे असतात. त्यामुळंच हा जो काही नागसेन आहे, हा नागसेन सुद्धा एकाग्र बुद्धीचा होता, एकाग्र मन लावून शिकण्यासारखा होता. आणि अशा प्रमाणे त्यांच्या गुरुनं जे जे यांना शिकवलं, यानं लवकरच ते हस्तगत केलं, शिकून पूर्ण समजून घेतलं, शिकून घेतलं, समजून घेतलं, अर्थ समजून घेतले आणि सर्व त्याचं व्याकरण असेल किंवा जे काही कला असतील हे सगळं काही शिकून घेतलं. यानंतर नागसेनाने वेदशास्त्रात पारंगतता प्राप्त केल्यानंतर आपल्या वडिलास विचारले, पिताजी, आपल्या ब्राह्मण वंशपरेनुसार एवढे शिक्षण शिकायचे होते की याहून अजून पुढे शिकायचं आहे? म्हणजे या ठिकाणी सुद्धा नागसेन काय म्हणते की आपल्या परंपरेमध्ये, आपल्या कुळामध्ये किंवा वंश परंपरेमध्ये एवढं शिकायचं होतं, तुम्ही सांगलं होतं एवढं शिकायचं होतं का याच्या पलीकडे सुद्धा काही आणखी शिकायचं आहे? अगर याच्या पलीकडे काही आणखी शिकायचं असेल तर मला सांगा तुम्ही, मला ते सुद्धा शिकायचं आहे. म्हणजे बघा कशी जिद्द असते. आणि बाळ नागसेन जगातील सर्व ज्ञान वेदातच आहे, आता काही शिकायचे उरले नाही. तेव्हा त्याचे वडील म्हणतात की बाळा, जे काही वेद आहेत हे सगळे वेद तू शिकलेले आहेत, याच्या पलीकडे काहीही नाही. हे सर्वात महत्वाचं आहे, कारण त्याच्यामध्ये सामवेद आहे, ऋग्वेद आहे, उर्वेद, म्हणजे सगळे वेद याच्यामध्ये आहेत. त्यामुळे याच्या पलीकडे काही शिकण्यासारखं उरलं नाही असं त्याचा वडील त्याला म्हणतो.
तेव्हा नागसेनाने गुरु समोर अंतिम उजळणी करून घेतली व त्यातून तो बाहेर पडला. तो आपल्या पूर्व संस्कारानुरूप एकांत स्थळी जाऊन गुरुजवळ शिकलेल्या ज्ञानाचा आढावा घेत चिंतन करीत बसतो. परंतु वेद विद्येत आदीमध्ये व अंतिम अवस्थेत मानव उपयोगी महत्वपूर्ण असे त्याला काही एक सापडले नाही. म्हणजे ज्याप्रमाणे भगवान बुद्धाला सुद्धा कितीतरी गुरुजवळ शिक्षण घेतलं आणि प्रत्येकाचं शिक्षण वेगवेगळं होतं आणि भगवंताला हे समजण्याची जी काही वृत्ती होती किंवा ते समजून घेण्याची जे काही हे बुद्धी होती, जिद्द होती, यांच्यामधून ज्या गुरुनं जे जे काही आपल्याला शिकवलं ते जीवनाच्या कल्याणाचं काय काय आहे तेवढंच भगवान बुद्ध घेत गेले आणि बाकीचं सोडून देत गेले. अशा प्रमाणात हा नागसेन सुद्धा, नागसेनांना जेव्हा गुरुनं शिकवलं, सगळं काही वेद शिकवले, सगळी काही कला शिकवली, तर ते सर्व शिकल्याच्या नंतर त्या गुरुला सर्व शेवटची उजळणी करून दाखवली आणि त्यातून निघून गेले. आणि गेल्याच्या नंतर रोज एकांत बसायचे, रोज एकांत कुठेतरी जाऊन बसायचं आणि जी आपल्या गुरुनं आपल्याला शिकवलं त्यांच्यावर परत अभ्यास करत राहील की माझ्या गुरुनं मला शिकवलं, परंतु यात कितपत योग्य आहे, कितपत काय काय आहे, नेमकं खरं आहे की खोटं आहे, गुरुनं शिकवलं म्हणून मी कशाला म्हणू, याच्यावर त्यानं अभ्यास करणं सुरू केला. आणि जेव्हा त्यानं स्वतः विचार केले या गोष्टीवर, तर तेव्हा त्याला समजलं की गुरुनं तर मला शिकवलं, परंतु जे भी मला काही गुरुनं शिकवलं यामध्ये जीवनाच्या कल्याणाचं काहीच नाही. हे फक्त ऋग्वेद आहेत किंवा फक्त व्यावहारिक ज्ञानामध्ये किंवा आपल्या जे काही सामाजिक कृती असेल त्याच्यामध्ये जगण्यासाठी फक्त हे आपल्याला कामी पडतात, परंतु हे जग कल्याणासाठी कामी पडत नाहीत. त्यामुळं हे जे काही शिक्षण आहे या शिक्षणामध्ये काहीही अर्थ नाही असा तो नागसेन म्हणतो. आणि हे तीनही वेद म्हणजे तुच्छ आहे, पोकळ आहे, भूषाप्रमाणे त्यात सार नाही, अर्थ नाही की सत्य नाही. म्हणजे अशा प्रमाणे हे जे काही वेद आहे या वेदामध्ये काहीही सत्य नाही असं हे नागसेनाला कळालं. इकडे सवीर रोहन वतनी आश्रमात बसले होते. त्याने ध्यान शक्तीच्या बळावर नागसेनाच्या अंतःकरणाची व्यक्त केलेली प्रतिक्रिया जाणून घेतली. त्याने आपले चिवर बदलले, हाती भिक्षापत्र घेतले व वतनीय येथून अदृश्य होऊन कंजजल नावाचे ब्राह्मणाचे गाव गाठले. आणि त्यानंतर हा जो काही नागसेन आहे या नागसेनाला वाटलं की मी माझ्या गुरुकडून काही जे शिक्षण घेतलेलं आहे हे माझा वेळ वाया घातलेला आहे, कारण तर जीवनाच्या कल्याणाचं काहीच नाही यामध्ये. म्हणून तो बेचैन झाला की आता मी काय करू. माझ्या वडिलांनी सांगितलं की याच्या पलीकडचं शिक्षण मला काही नाही शिक्षण, समजा आता लहान मुलाला काय कळलं. मग हा बेचैन झाला. मग हे बेचैन झालेला जे काही असगुप्त जे काही ब्राह्मण होता किंवा जे काही रोहन ब्राह्मण होता या आश्रमात बसलेला होता ध्यानासाठी. तर ध्यानात बसल्याच्या नंतर या रोहन वंतीला कळालं की जो नागसेन आहे हा नागसेन आता अचंबन झालेला आहे. त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहे की मी आता काय करू हे यांना कळालं. आणि कळायला लगेच याने काय केलं, आपल्या अंगावरचं चिवर बदललं, हातामध्ये भिक्षापात्र घेतलं आणि लगेच निघाले तिकडं नागसेनला भेटायला. आणि त्यानंतर नागसेनाची आयुष्यमान सोबत रोहनशी झालेली भेट या ठिकाणी दिलेली आहे. सवीर रोहन सोनोत्तराच्या घरी चालला होता. त्यावेळी नागसेन दारातच उभा होता. सवीरास पाहून तो मनोमन आनंदला प्रमोदित झाला. रोहनच्या तेजयुक्त शांत मुद्रेकडे पाहून त्या भिक्षूस मानवी जीवनाचे सार माहीत असावे असे वाटून भिक्षूप्रती त्याच्या मनात प्रीती उत्पन्न झाली व तो त्यांच्या जवळ जाऊन बसला. हे महाशय, असे डोक्याचे मुंडन केलेले व पित्त वस्त्र धारण केलेले आपण कोण आहात. आणि अशा प्रमाणे नागसेन हा विचार करत बसलेला असताना जेव्हा ते आयुष्यमान रोहन भंते हे त्यांच्या घरी जातात, तर घरी जाताना या नागसेनची नजर त्यांच्यावर पडते आणि नागसेनला वाटते की हा एवढा तेजोमय चेहरा की ज्या चेहऱ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रश्न दिसत नाही, कोणत्याही प्रकारची चिंता दिसत नाही, कोणत्याही प्रकारचं दुःख दिसत नाही, तर एवढा जे तेजोमय चेहरा आहे तर नक्कीच यांच्याकडे माझ्या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणून हा नागसेन त्या भिक्खूकडे जातो आणि भिक्खूला विचारते की जे काही तुमच्या डोक्यावरचे केस दिसत नाहीत मला किंवा तुमच्या अंगावर जे काही पिवळ्या वस्त्राचे जे काही चिवर आहे, कपडे आहेत, तर तुम्ही आहात तरी कोण, तुम्ही नेमके कोण आहात असं त्या ठिकाणी त्या भंतेला नागसेन विचारतो. बाळा, मी एक भिक्षू आहे. त्यानंतर रोहन भंते म्हणतात की बाळा, मी एक भिक्षू आहे.
तुम्ही भिक्षू कसे आहात? पुन्हा नागसेनाने विचारलं की तुम्ही भिक्खू म्हणजे हा नागसेन लहान होता, त्याच्यामुळे त्याला भिक्खू वगैरे काय माहितीच नव्हतं. म्हणून तुम्ही म्हणतो की तुम्ही भिक्षू कसे आहात? तेव्हा पापरूपी मळाचा नाश करण्यासाठी मी भिक्षू झालो आहे, रोहन उतरले. त्यानंतर हे जे काही भंते आहे ते भंते काय म्हणतात की जे काही पापरूपी मळ आहे तर त्या मळाचा नाश करण्यासाठी मी भिक्षू झालेला आहे. मग पण महाशय, आपण इतर लोकांसारखे डोक्यावर केस का ठेवत नाही? परत त्या नागसेनाचा प्रश्न सुरू. आता नागसेन हा मुळातच एक हुशार होता आणि हुशार असल्या कारणानं त्यांच्या शिक्षकाकडून जे शिक्षण भेटलं त्या शिक्षणामध्ये काहीही रस नाही किंवा काहीही अर्थ नाही, जीवन वायफळ घालणं आहे असं त्याला समजलं. लहान असताना कोणाला समज राहते एवढी, पण त्याला समजलं म्हणजे तो किती हुशार असायला पाहिजे. मग असा तो प्रश्नावर प्रश्न त्या भंतीजीला विचारत जातो. अरे, दुष्टकर्त्याचे डाग समजावून काढण्यासाठी उच्च प्रतीचे जीवन जगत असताना त्यात 16 दोष आड येतात हे जाणून भिक्षू लोक डोक्याचे व दाढीचे केस काढीत असतात. आणि यानंतर त्या नागसेनाला हे भिक्खू आहे ते काय म्हणते की आपल्या जे काही दुष्टकृती असतात किंवा दुष्टकृत्यामुळे काही आपल्याला डाग लागत असतात, तर असे डाग सरसकट काढण्यासाठी उच्च प्रतीचे जीवन जगण्यासाठी यामध्ये 16 प्रकारचे काही दोष असतात. अशा प्रकारचे ते आपण काढून फेकले पाहिजे. आणि हे 16 प्रकारचे जे काही दोष आहेत हे आपले जे काही डोकं आहे तर या म्हणजे ते हे करण्यासाठी 16 प्रकारचे जे काही दोष आहेत ते घालवण्यासाठी भिक्खू आपल्या डोक्यावरचे केस काढतात आणि दाढीचे केस सुद्धा काढतात असं ते भिक्खू त्या ठिकाणी म्हणते. तेव्हा ते 16 दोष कोणते बरे? त्यानंतर आणखी प्रश्न विचारते नागसेन की तुम्ही 16 दोष म्हणता, मग हे 16 दोष कोणते आहेत? मग त्यावर रोहन म्हणते म्हणाले, केस आणि दाढी ठेवल्याने, म्हणजे केस जे आपल्या डोक्यावर केस आणि आपण दाढी ठेवतो तर ती ठेवल्यामुळं काय होते, तर भिक्खू म्हणते की वेळोवेळी सावरावं लागते. म्हणजे डोक्यावर जर केस असेल तर दिवसातून 4 वेळेस कंगवा फिरवावा लागते, म्हणजे तिच्यामध्ये आपला वेळ जाणार. डोकं विचारायचं असेल तर आरशात बघावं लागते, म्हणजे आपण आपले निरखणार. अशा प्रकारे त्याच्यानंतर शृंगारावे लागते. जर केस असले तर केसामध्ये मग गजरा घालणं, त्याला विचारणं, मोड पाडणं अशा प्रमाणे तयार व्हावं लागते. त्याच्यानंतर डोक्याला तेल लावावं लागते, त्याच्यानंतर केस धुवावे लागतात, त्याच्यानंतर जे काही पुष्पमाळा असते म्हणजे गजरामध्ये आपण डोक्यात गजरा घालतो ते कसा गजरा घालावा लागते, अत्तर लावावे लागते, त्यानंतर सुगंधित ठेवावे लागते, म्हणजे आपण जसं तेल लावतो बघा, सुगंधित तेल लावतो आपण डोळ्याला, ते करावे लागते. त्याच्यानंतर शिरडा पाडावा लागतो, वापरावा लागतो. शिरडा म्हणजे काय म्हणतात त्याला, बुचडा. समजा आता लांब केस असतील त्याला बुचडा पाडावा लागते. त्यानंतर आवळ्याचे तेल लावावे लागते, त्याच्यानंतर रंगवावे लागते, म्हणजे केसाला पांढरे केस झाले की त्याला रंगवावं लागते. त्याच्यानंतर त्या डोक्याला केस बांधावे लागतात, त्याच्यानंतर कंगीने विचारावे लागते, वेळोवेळी नाव्यास बोलवावे लागते, म्हणजे प्रत्येक वेळी कटिंग करायला जावं लागते. त्याच्यानंतर केस मोकळे करावे लागतात, केसात उवा पडतात आणि केस जेव्हा झडू लागतात तेव्हा लोकांना तो छळ वाटतो. आणि एवढं करून सुद्धा त्या केसावर आपलं एवढं प्रेम वाढते आणि जेव्हा ते आपले केस शेवटी गळू लागतात म्हातारे झाल्याच्या नंतर, तेव्हा मात्र आपल्याला छळ वाटतो किंवा आपल्याला दुःख वाटते की आता माझे जे केस आहेत ते केस आता पांढरे व्हायला लागले आहेत, गळायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे माणसाला दुःख होतो आणि त्यामुळे ते दुःखी होतात, पश्चाताप करतात, काही वेळा तर हुरबडून रडू लागतात आणि मोहाच्या जाळ्यात सापडतात. बाळा, या 16 बाधा आड आल्या नसता तर मनुष्याला कुशल गोष्टीचे विस्मरण होण्याची संभावना असते. आणि अशाप्रमाणे हे एवढे जर 16 गोष्टी आपल्याकडून घडल्या नसत्या तर या 16 गोष्टीसाठी आपण जेवढा वेळ द्यालो तर तेवढ्या वेळामध्ये आपण दुसरं काहीतरी चांगलं केलं असतं. असंही बघून ते केस आपल्या डोक्यावर ठेवून त्याचा काही फायदा तर नाहीच. केस असले काय डोक्यावर नसले काय काहीच फायदा नाही, मग ठेवून उलट नुकसान आहे आपलं, असं ते म्हणते त्या ठिकाणी नागसेनला समजून सांगतात. मग आपले वस्त्र देखील इतर लोकांच्या वस्त्रासमान नाही हे का? आता याच्यानंतर नागसेनाने आणखी प्रश्न विचारला की तुमचे वस्त्र जे आहेत ते वस्त्र वेगळे का आहे?
बाळ गृहस्थाच्या सुंदर वस्त्रात सुप्त अशा 5 लालसा असतात, त्यामुळं भयानक धोका उद्भवण्याची शक्यता असते. मात्र काशाय वस्त्र धारण करण्यास त्यांचा संपर्कही नसतो. म्हणून माझी वस्त्रे इतर लोकांच्या वस्त्रावरून अगदी वेगळे आहेत, असे रोहन स्थविराने सांगितले. यानंतर हा जो काही रवीन स्थविर आहे, भंतेजी आहे, ती भिकू त्या बाळाला काय सांगते नागसेनाला, की जेवढे मौल्यवान कपडे आपण आपल्या अंगावर घालू तेवढा आपल्याला धोका सुद्धा राहते. जरी आपल्यापाशी काही नसेल पण अंगावर चांगले कपडे म्हणलं की एखादा कोणताही दरोडेखोर भेटला, चोर भेटला की याच्या अंगावर एवढे कपडे, मग याच्यापाशी पैसे किती असतील. अशा प्रकारचा धोका सुद्धा वाढतो. परंतु हा जे साधं चिवर आहे, या चिवरावर मात्र कोणताही धोका नाही. कोणीही माणूस आपल्या जवळ येत नाही, कोणत्या चोराची भीती नाही ना कशाची भीती नाही, असं त्या ठिकाणी हे रोहन स्थविर सांगतात. हे महाशय, आपणास यथार्थ ज्ञान अवगत आहे काय, असे परत आणखी त्या नागसेनानं प्रश्न विचारला की तुम्हाला पूर्ण ज्ञान अवगत आहे का. होय बाळ, मला यथार्थ ज्ञान अवगत आहे, याशिवाय जगातील सर्वोत्तम मंत्रही मला अवगत आहे. त्यानंतर त्या स्थविराने सांगितलं की होय, मला यथार्थ ज्ञान अवगत आहे आणि या जगातील जे काही सर्वोत्तम जे काही मंत्र आहेत ते मंत्र सुद्धा मला अवगत आहेत. हे महाशय, ते मला देखील शिकवाल काय. होय, तर शिकवू शकेल. आता यावेळेस नागसेन विचारते की मला सुद्धा शिकवा तुम्ही. तर भिकून उत्तर दिलं की हो ठीक आहे, मी तुला शिकवेल. तर मग शिकवा ना मला ते ज्ञान, पण त्यासाठी ही योग्य वेळ नाही, कारण आता मी भिक्षा करण्यासाठी चाललो आहे. आणि ते नागसेन लगेच विचारते, म्हणजे सांगते त्याला की मग मला आताच शिकवा. परंतु हे भिक्खू आहे, ते भिक्खू काय म्हणतात की आता तुला शिकवण्याची योग्य वेळ नाही, आता मी भिक्षाटनाला चाललेला आहो, त्यामुळं योग्य वेळ आल्याच्या नंतर मी तुला शिकवतो. तदनंतर नागसेनाने रोहनाच्या हातातील भिक्षापत्र आपल्या हातात घेऊन त्यांना घरात घेऊन गेला आणि आपल्या हाताने उत्तमोत्तर पक्वानाचे भोजन वाढवून त्यांना तृप्त केले. आयुष्यमान रोहनाचे भोजन आटोपून पात्रातील हात काढून घेतल्यानंतर शांत भावाने बसले असता नागसेन त्यांना म्हणाला, हे महाशय, आता शिकवा ना मला ते सर्वोत्तम मंत्र. म्हणजे ज्या वेळेस भंते म्हणतात की माझ्या आता भोजनाची वेळ आहे, त्यावेळेस हा नागसेन त्याच्या भिक्षापात्र घेतो, त्यांना घेऊन आपल्या घरामध्ये जातो. घरामध्ये जाऊन जे काही चांगले चांगले पदार्थ तयार केलेले असतील ते सर्व पदार्थ त्यांना खाऊ घालतो आणि जसं जेवण झालं की आणखी लगेच विचारतो, आता मला शिकवा तुमचं ज्ञान. म्हणजे शिकण्याची किती मोठी जिद्द त्यांची. यावर स्थविर म्हणाले, पण यासाठी आधी तू सर्व बंधनातून मुक्त होऊन आईबापाच्या संमतीने प्रज्वलित होऊन माझ्यासारखा भिक्षू वेश धारण केला पाहिजे, तर मी शिकवलेल्या ज्ञानाचा तुला लाभ देईल. आणि त्यानंतर ही आता योग्य वेळ होती, कारण तर जे काही हे सर्व भिक्खूचं जे काही म्हणणं होतं, तर या सर्व भिक्खूचं हेच म्हणणं होतं की नागसेन प्रवर्जा घ्यायला पाहिजेत आणि आपल्याकडे यायला पाहिजेत. आणि आपल्याकडे जर आला तरच मात्र तो जे काही मिलिंद राजाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल. आणि ही वेळ आता आलेली होती, तर त्यावर हे भंतेजी याला काय म्हणते नागसेनला की आता सुद्धा वेळ योगी नाही, यासाठी तुला एक काम करावं लागल, तुला सुद्धा आमच्यासारखं एक भंतेजी व्हावं लागेल, माझ्यासोबत यावं लागल आणि यासाठी तुला तुझ्या घरच्याची परवानगी घ्यावी लागेल. आणि त्यानंतर तुला या जे काही माझ्याकडे ज्ञान आहे तर त्या ज्ञानाचा लाभ मी तुला देईल, असं हे भंते म्हणतात. आता यानंतर नागसेनाची प्रवर्जा. तेव्हा नागसेन आपल्या आई वडिलांकडे जाऊन त्यांना म्हणाल्या, आई आणि बाबा, हे भिक्षू जगातील सर्वश्रेष्ठ मंत्र आपणास अवगत असल्याचा दावा करतो, परंतु जो भिक्षू नाही त्यास तो मंत्र शिकवित नाही. तेव्हा त्यांच्या जवळ जाऊन प्रज्वलित होऊन हे ज्ञान मी संपादन करू इच्छितो, त्यासाठी मला आपली संमती आहे. म्हणजे बघा, 7-8 वर्षाचा मुलगा आणि मला काहीतरी ज्ञान अवगत करायचं आहे, आणि या भंतेजी म्हणतात की तू भंतेजी झाला तर तुला मी ज्ञान देतो आणि त्यासाठी तुमची मला संमती पाहिजे आहे, म्हणून तुम्ही मला संमती द्या, मला भंतेजी होऊ द्या आणि या भंतेजी सोबत जाऊ द्या, कारण तर मला या जगाचा उद्धार करण्यासाठी खूप मोठं जे काही ज्ञान आहे ते ज्ञान संपादन करायचं आहे, असं ते त्या ठिकाणी म्हणतात. आणि खऱ्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी गृहत्याग करून प्रवजित होण्याची वेळ नागसेनावर यावी याबद्दल त्यांच्या आई वडिलांना अतिशय दुःख झाले, परंतु ज्ञान लाभ करून आपला पुत्र परत आपल्या घरी येईल या खुल्या समजुतीने त्यांना समजती दिली. आता यानंतर जे काही त्या नागसेनाचे आई वडील, आता लहान बाळ आहे
ते दुःखी झाले. जेव्हा परवानगी मागितली नागसेनाने त्यांना, तेव्हा ते खूप दुःखी झाले की आमचा छोटासा बाळ आहे आणि असा म्हणायला आम्हाला सोडून चालला. परंतु त्यांच्या मनामध्ये त्यांना म्हणजे असं वाटू लागलं की ठीक आहे, काय हरकत नाही. जसं एखादं हॉस्टेलला आपल्या मुलाला कसं पडतो, तसं 2-4 महिने 2-4 वर्ष त्या हॉस्टेलला राहील, शाळा शिकायला चांगलं होईल आणि पुन्हा वापस येईल. अशाच प्रमाणे आपला जे काही मुलगा आहे, हा मुलगा ज्ञान घेण्यासाठी जाईल आणि जाऊन ज्ञान प्राप्त करेल आणि नंतर आपल्याकडे परत येईल, ही त्यांना एक आशा होती. म्हणून त्यांनी त्या नागसेनला जाण्याची परवानगी दिली. आयुष्यमान रोहन नागसेनाला घेऊन वतनी या आश्रमाच्या विजयवत्तू येथे गेला. तेथे एक रात्र मुक्कामास राहून दुसऱ्या दिवशी हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या रसिक तळ या ठिकाणी जाऊन कोठिशेत अरहंताच्या संघास नागसेनास प्रवज्वलित केले. प्रवर्जा घेतल्यानंतर नागसेन रोहन कविराज म्हणाले, बनते, आता मी आपल्या संघाची वस्त्रे धारण केली आहे, तेव्हा मला या मंत्र्याचे शिक्षण द्यावे. आणि नंतर या आयुष्यमान रोहनने नागसेनला घेऊन कुठे गेले, हिमालयाच्या पायथ्याशी गेले. तिथे जाऊन त्याला प्रवर्जा दिली. प्रवर्जा देऊन त्यांना जे काही आपल्यासारखे समजा वस्त्र आहेत, म्हणजे चिवर आहेत, ते चिवर घालायला दिलं. आणि त्यानंतर हा बनते झाला, श्रामणेर झाला. श्रामणेर झाल्याच्या नंतर जेव्हा आपल्या अंगावर चिवर आल्याच्या नंतर आणखी लगेच म्हणजे त्यांच्या मनामध्ये तळमळ सुटली की मी ज्ञान केव्हा प्राप्त करू. ज्याप्रमाणे भगवान बुद्धाला सुद्धा तळमळ होती की मला सर्वोच्च जे काही ज्ञान आहे, ज्ञान मला तुम्ही कधी लवकर प्राप्त करणार, कारण हे जग छोटं आहे, या जगामध्ये माझं जीवन सुद्धा खूप छोटं आहे. म्हणून अशा प्रमाणे नागसेनाला सुद्धा वाटलं की मी लवकरात लवकर ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. म्हणून जेव्हा आपल्या अंगावर वस्त्र धारण केले, चिवर धारण केलं आणि प्रवर्जा घेतली, लगेच तो या भिक्खूला म्हणाला की मी आता भिक्खू झालेला आहो, त्यामुळं तुमच्याकडे असलेले जे काही ज्ञान असेल, हे ज्ञानाचं शिक्षण मला तुम्ही द्यायला पाहिजे. त्यानंतर रोज स्थविरास विचार आला, प्रथम याला मी काय शिकवावे. सुत्त ही अभिधम्म, परंतु नागसेन पंडित आहे, अभिधम्मावर हा लवकरच प्रभुत्व मिळू शकेल असे नागसेनाची बुद्धिमत्ता पाहून स्थविरास वाटले आणि त्यांनी प्रथम अभिधम्म शिकवला. आणि यामुळं जे काही हा स्थविर रोहन होते, तर यांना असा प्रश्न पडला की आता नागसेनाला आपल्याला शिकवायचं आहे, तर मग मी या नागसेनाला शिकवण्यासाठी सुरुवात कुठून करू, नेमकं अगोदर काय शिकू. आणि यामध्ये त्यांच्याकडे 2 पर्याय आले की यांना एक आपण सुत्त शिकवायला पाहिजे किंवा अभिधम्म शिकवायला पाहिजे. परंतु अभिधम्म हा जर मी शिकवला, जे काही नागसेन जे आहे, हा नागसेन स्वतःचा खूप हुशार आहे हे या भिक्खूला माहीत झालेलं होतं. म्हणून हे भिक्खू काय म्हणते की मी अगोदर यांना अभिधम्म जे आहे, हा अभिधम्म अगोदर शिकवला पाहिजे आणि त्यानंतर सुत्त शिकवलं पाहिजे. म्हणून श्रामणेर नागसेन अभिधम्म शिकवू लागला. त्यांची स्मरणशक्ती दांडगी होती, त्यामुळे त्याने लवकरच सर्व अभिधम्म अगदी तोंडपाठ केला. आणि अशा प्रमाणे हा मुळातच नागसेन खूप हुशार होता. त्यामुळं या रोहन भिक्खूनं जे बी काही त्यांना शिकवलं, हे लवकरात लवकर त्यांना हस्तगत केलं आणि सर्वच्या सर्व श्लोक पाठ केले, सर्वच्या सर्व काही तोंड पाठ करून टाकलं. आणि अभिधम्मावर प्रकाश टाकणारी मुख्यतः 7 पुस्तके आहेत. आणि अशा प्रमाणे जो काही या नागसेनाला अभिधम्म शिकवला, तर हे अभिधम्म सांगणारे असे या जगामध्ये 7 पुस्तक आहेत असे सांगले जाते. यामध्ये सर्वप्रथम धम्मसंगिनी अशा प्रकारचं पुस्तक आहे. आणि या धम्मसंगिनीमध्ये काय लिहिलेलं आहे की यात पाप, पुण्य आणि अव्याकृत म्हणजे पापही नाही आणि पुण्यही नाही, यावर 3 व 2 प्रकाराचा खुलासा केला जाते. म्हणजे आपण जीवन जगत असताना जे काही आपल्या जीवनामध्ये पाप आहे किंवा पुण्य आहे किंवा पापही नाही आणि पुण्यही नाही, अशा प्रकारची शिकवण देणारं हे पुस्तक आहे धम्मसंगिनी. त्याच्यानंतर दुसरं आहे विभगपकरण. यामध्ये जे काही स्कंद आहेत, ते विभग इत्यादी यांचे 18 विभाग आहेत. म्हणजे स्कंद विभाग यामध्ये आपल्या जीवनाचा जो काही सार आहे, या जीवनाचा सार असलेले हे पुस्तक अशा प्रकारचं पुस्तक आहे. आणि त्यानंतर धातू कथापकरण, याच्यानंतर जे काही संग्रह आहेत, याच्यामध्ये सुद्धा 14 विभाग आहेत. असे वेगवेगळे पुस्तक या ठिकाणी दिले. आता एवढे जे पुस्तक आपण जर घेतले, वाचले, तर सर्व काही धम्म आपल्याला शिकून जाईल, सर्व काही जीवनाची कला आपल्याला शिकून जाईल किंवा जीवन काय आहे हे सर्व आपल्याला समजून जाईल.
परंतु हे खूप मोठे मोठे आहेत. अशा प्रकारचे हे पुस्तक आहे. त्याच्यानंतर पुगलपयती नावाचं पुस्तक आहे. त्यामध्ये सुद्धा स्कंद, प्रज्ञा आणि आयत प्रज्ञा इत्यादी जे काही प्रज्ञा आहेत, आपल्या जीवनामध्ये जीवनाचं कल्याण करण्यासाठी लागणारे जे काही प्रज्ञा आहेत, ते प्रज्ञाविषयी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. त्यानंतर कथा वतुपकरण, स्वपक्षात 500 आणि विपक्षात 500 सुत्त अशा 1000 सुताचा या संग्रह आहे. म्हणजे यामध्ये जे काही जुन्या काळापासून फार पूर्वीपासून अलग अलग गोष्टी कथा निर्माण करून उदाहरण देऊन सांगण्यासारखं सुद्धा असं एक पुस्तक आहे. यानंतर यमकप्पकरण, याच्यामध्ये सुद्धा जे काही मूळ यमक असतील किंवा स्कंद असतील किंवा यमक या अशा प्रकारचे काही 10 विभाग आहेत असं हे पुस्तक आहे. आणि त्यानंतर पठाणपकरण, हेतुप्रत्यय इत्यादी आणि या पुस्तकामध्ये जवळपास 24 प्रकरणं आहेत. हे 7ही मोठमोठ्या ग्रंथाचा श्रावण नागसेनाने अभ्यास केल्यानंतर नागसेन आपल्या उपाध्यायास म्हणाला, म्हणते सध्या एवढेच पुरेसे आहे. एवढ्या अभ्यासानेच मी आपला सर्व काही विवरण करू शकेल. आणि फक्त एवढं शिकवलं आणि नागसेनानं पूर्ण शिकून घेतलं, समजून घेतलं. आणि नागसेन त्या ठिकाणी अभ्यास केल्याच्या नंतर नागसेन आपले त्या गुरुला काय म्हणतात, जे काही रोहन भंते होते त्या रोहन भंतेला काय म्हणतात की, भंते आता बझालं, मला एवढंच पुरेसं आहे. एवढं जे शिकलं हे एवढंच खूप मोठं आहे, मला एवढंच पुरेसं आहे असं हे नागसेन त्या ठिकाणी म्हणते. नंतर नागसेन कोटीशत अरंतासमोर जाऊन उपस्थित झाला व त्यांना विनयपूर्वक म्हणाला, हे भंते, मी आपल्या समोर सर्व अभिधम्म पिटकाचे विस्ताराने विश्लेषण करू इच्छितो. कुशल धम्म आणि अव्याकृत धम्म अशा 3 विभागात मी अभिधम्माची छाननी करावयाची ठरवलेली आहे. आता त्यानंतर बघा, म्हणजे यांची बुद्धी चेतना बघा कशी आहे की जे रोहन भंतेनं जे काही सर्व धम्म अभिधम्म शिकवला, तर या धम्म अभिधम्मामधून सुद्धा या नागसेनाने विचार करून काय काय आहे काय काय नाही याचा परत आणखी अभ्यास केला एकांतामध्ये राहून. आणि एकांतामध्ये अभ्यास केल्याच्या नंतर याच्यामधलं जे काही कुशाल धम्म आहे, म्हणजे एक चांगला जे काही धम्म आहे आणि एक वाईट जे काही धम्म आहे, तर अशा प्रकारे मध्ये एका धम्माची 2 धम्मामध्ये विभागणी केली. एकच धम्म शिकवला रोहन भंतेजीनं आणि नागसेनाने त्या एकाच धम्माचे 2 धम्म बनवले की याच्यामध्ये नेमकं आपल्या जीवनासाठी सर्वात चांगलं कोणतं किंवा कमी चांगलं कोणतं अशा प्रकारची विभागणी केली. आणि त्यानंतर तो त्या भंतेला म्हणतो की मी अभिधम्माची छाननी करण्याचा विचार केलेला आहे किंवा ठरवलेला आहे. म्हणजे तुम्ही जे मला काही धम्म सांगलेला आहे तर या धम्माची छाननी करणार आहोत. छाननी म्हणजे ज्याप्रमाणे समजा आपण गहू असतील, आता सर्वच गहू चांगले असतात आणि त्या गव्हाची जर चाळणी केली तर सगळेच गहू असून सुद्धा जे ठोकर गहू असतात हे चाळणीमध्ये राहतात आणि बारीक गहू असतात ते खाली पडतात. अशा प्रमाणे जे काही धम्म आहे हा धम्म सर्वच चांगला आहे, पण तरीही सुद्धा याच्यामधून ठळक कोणता आणि बिनठळक कोणता अशा प्रकारचं वर्गीकरण मी करणार आहे असं त्या ठिकाणी नागसेनाने ठरवलं. ठीक आहे नागसेन, आपण अभिधम्माचे विश्लेषण करून सांगावे. आणि त्यानंतर त्या ठिकाणी भंते म्हणतात त्यांना, नागसेन आपण अभिधम्माचे विश्लेषण करून मला सांगायला हरकत नाही, तुम्ही सांगा. तेव्हा नागसेनाने 7ही ग्रंथावर विस्तृत प्रवचनाद्वारे 7 महिन्यात पूर्ण विवेचन करून सांगितले. त्यावेळी धरणी कंप पावली, देवगणाची साधुकार देऊन अनुमोदन केले. ब्रह्मदेवाने टाळ्या वाजून आनंद व्यक्त केला आणि दिव्य चंदन चूर्ण मंदार पुष्पाचा वर्षाव होऊ लागला. आणि जेव्हा या ठिकाणी त्या भिक्खूंनी त्यांना संमती दिली की ठीक आहे, जे काही अभिधम्म आहे तर या अभिधम्माचं वर्गीकरण करून तुम्ही आम्हाला सांगावं, तर त्यावेळेस फक्त या ठिकाणी रोहन भंतनं जे काही 7 प्रकारचा जो काही धम्म शिकवला, अभिधम्म शिकवला, तर त्या 7 प्रकारच्या अभिधम्मावर नागसेन त्या ठिकाणी एवढा विग्रह म्हणजे एकदा विश्लेषण केलं, एवढं विश्लेषण केलं की सांगण्यासाठी त्यांना 7 महिने लागले. आणि सांगण्यासाठी 7 महिने लागले तर 7 महिन्यापर्यंत सांगत राहिला की याच्यामधलं असं हे ते म्हणजे हे वेगळं ते वेगळं, असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे, असं 7 महिने लागले. आणि जेव्हा 7 महिने लागले तेव्हा अचानक असं घडलं की त्या ठिकाणी जे काही देवगण होते
म्हणजे हा नागसेन सुद्धा कोण होता? एक देवपुत्र होता. त्यामुळं जे काही देवगण होते, या देवगणानं सर्वांना साधुकार केला त्या ठिकाणी की साधू साधू साधू. म्हणजे जे काही सांगितलेलं आहे असंच असेल, असंच होईल, असंच व्हायला पाहिजे किंवा कल्याणाचं आहे, अशा प्रकारचा त्या ठिकाणी साधुकार केला आणि अनुमोदन केले. आणि त्यानंतर जे काही ब्रह्मदेव होते, ब्रह्मदेवानी सर्वांनी टाळ्या वाजून त्या ठिकाणी आनंद व्यक्त केला. आणि त्याच्यानंतर जे काही दिव्य चंदन चूर्ण असतील, चंदनाचा चूर्ण आणि जे काही पुष्प फुलं आणि या चूर्णाचा वर्षाव केला नागसेनावर. बघा, म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे नागसेन जो देवपुत्र होता, म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारची बुद्धीची कमतरता नव्हती. जे म्हणलं ती विचार करण्याची प्रवृत्ती त्यांच्याकडे होती. आणि अशा प्रमाणे जे काही नागसेन आहे, या नागसेनाने जे काही रोहन भिक्खूंना समजून सांगितलेला अभिधम्म आहे, तर हे धम्म पूर्ण समजून घेतला. आणि समजून घेतल्याच्या नंतर त्याच्यात सुद्धा विग्रह केला, त्याच्यामध्ये सुद्धा आणखी स्पष्टीकरण करून केलं किंवा सुस्पष्टीकरण केलं आणि त्यांना वाढवलं. 7 महिने लागले फक्त समजून सांगायला. तर एवढा मोठा धम्म त्यांनी बनवला. आणि अशा प्रमाणे जे काही नागसेनची जे काही हुशारी असेल, नागसेन म्हणतेची जे काही हुशारी असेल, ते हुशारी याच्यामधून दिसून येते. किंवा जे काही त्यांची बुद्धिचातुर्य आहे, ते बुद्धिचातुर्य याच्यामधून दिसून येते. आणि अशा प्रमाणे नागसेन हा या ठिकाणी एक भिक्खू झालेला आहे. आणि अशा प्रमाणे आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत.